त्याला उभं जिवंत जाळा. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका. फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे. त्याला जिवंत जाळलं पाहिजे. मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. त्याला ठेचून मारायला हवं. ही वाक्य आहेत नसरापुरातल्या त्या नराधम थेरड्याच्या बायकोची आणि पोराची. जिथं त्याच्या बायको पोरालाच त्याच्याबद्दल दयामाया वाटत नाही, तिथं आपलं सरकार मात्र त्याला फुकटचं पोसत बसलंय. गेली 4 दिवसांपासून पोलीस कोठडीत सरकारी पाहुणा बनून बसलेल्या या थेरड्याच्या बायको पोरानं काय दिलीये प्रतिक्रिया पाहूयात. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बायको म्हणतेय त्याला उभं जिवंत जाळा. पोरग म्हणतंय चूक झाली, त्याच्या पोटी जन्म. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारून टाकून जरासाही पश्चाताप न झालेल्या त्या नसरापुरातल्या थेरड्याचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे. त्यानं केलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे आणि या त्याच्या दुष्कृत्याबद्दल त्याला दिली जाणारी कोणतीही शिक्षा कमीच वाटावी अशीच आहे. आता तर त्याच्या या कृत्याविषयी कुटुंबियानं देखील तोंड उघडलंय. त्याची बायको काय म्हणाली आहे ऐका. त्याला जिवंत जाळा, उभं जाळा. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कोणी सांगायला येऊ नका. फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे. त्याला जिवंत जाळलं पाहिजे. मला 11 नातवंड आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल. तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला. तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही. गेली 10 वर्षांपासून त्याच्यासोबत आमचा कोणताही संबंध नाही. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच एकत्र राहतो. आता त्या थेरड्याच्या पोरानं त्याच्याविषयी काय म्हटलंय तेही सांगतो. पोरग म्हणतोय मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारनं त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याला ठेचून मारायला हवं. त्यानं केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पीडित मुलगी माझ्या भाचीसारखी होती. या 10 वर्षात आम्ही अनेकदा त्याला घरी बोलवण्याचा, नीट वाग असं सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमी तुझं तू बघ असं म्हणून आम्हाला झिडकारायचा असंही त्याच्या बायकोनं सांगितलं. आता अशा या नराधम थेरड्याला कायद्याच्या आधारावर शिक्षा होईपर्यंत आणखी किती काळ फुकटचं पोसत बसायचं. या असल्या विकृतीला जगण्याचा काही एक अधिकार उरत नाही. सरकारनं त्याला जगवत बसण्यापेक्षा कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता त्याला हाल हाल करून संपवलं पाहिजे असं राज ठाकरेंनी जे म्हटलंय त्यात काय चुकलं. ते तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या मनातलंच तर बोललेत. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.